नमस्कार, टायगर न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुकेशनी. अफसर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मनपासमोर वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण. आज उपोषणाचा दुसरा दिवस. नारेगाव येथील मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी कब्रस्तान क्षेत्र जमीन नवीन देण्याबाबत दिनांक 28 जुलै 2025 रोजी निवेदन देण्यात आले होते. गट क्रमांक 4 नारेगाव व गट क्रमांक 26 सहजतपूर गोपाळपूर यामध्ये सर्वे केलेला. मोजणीसाठी भूमी अभिलेख यांच्याकडे मनपा विभागाने अद्यापही पैसे भरले नाहीत. जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असता ते मनपाकडे जा असे उत्तर देतात व महानगरपालिका सांगते की तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे जा, परंतु अद्यापही कोणीही यावर तात्काळ कारवाई करण्यास उपाययोजना करण्यास तयार नाही. कुठलीही कारवाई न झालेली, ना जमीन अलॉट करण्यात आली ना जमीन देण्यात आली. यामुळे अफसर पठाण युवा नेते यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला. आज उपोषणाचा दुसरा दिवस. कब्रिस्तान की जगह हम कब्रिस्तान की जगह हम आम्ही जे है इथं आज आम्ही कब्रस्तानासाठी मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी कब्रस्तानासाठी उपोषणाला बसलेलो आहे. आणि यामध्ये काय झालं, आम्हाला भरपूर वेळा जे आहेत माननीय आयुक्त साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब हे ना आश्वासन देऊ आम्हाला फार काही बधीर करून टाकलं. ते ना का आम्हाला पुढं काही करायला वाटलंच नाही. आता एवढं स्पष्ट केलं आम्ही का उपोषणाला एक इथून मरू किंवा जागा घेऊन जाऊ, हे दोन शब्द आम्ही तिथून. आता असं झालं याच्यामध्ये की आम्हाला एक साहेबाला महानगरपालिकाने मोजणीसाठी भूमी अभिलेखकाला लेटर पाठवलं आणि ही भूमी अभिलेखकना जे आहे तो पैशाची फीसची स्लिप दिली महानगरपालिकेला. तर मला काय वाटतं, महानगरपालिकेमध्ये पैसे नाही का 1,62,000 रुपये सरकारी किमतीसाठी भरायला. आमचे युवा नेते अफसर पठाण साहेबांच्या नेतृत्वात तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी मनपा आयुक्त व जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी एक सूचना देतो का 8 दिवसात जर यांना त्यांनी ते पत्र दिलं नाही कब्रस्तान ताब्याचं मोजणी करून, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही स्वतः खाजगी मोजणी करून ती जागा ताब्यात घेऊ आणि त्या ठिकाणी दफनविधीचं काम वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात अफसर पठाण यांच्या नेतृत्वात तो ताबा घेऊन ते कब्रस्तानाचं आम्ही त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम आमच्या स्वतःच्या खर्चाने चालू करू.